मुंबई भाजप संघटनेमध्ये महिलांचा आता बोलबाला होणार आहे। संघटनेमध्ये जवळपास 33% आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे, विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबई कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय आणि आता 33% मंडळ अध्यक्ष पदांवर महिलांना संधी मिळणार आहे। 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही पूर्वतयारी पाहायला मिळते। मुंबईमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये 3 मंडळ अध्यक्ष नेमले जातील। 3 पैकी 1 महिला मंडळ अध्यक्षाची नेमणूक देखील होणार आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, येणाऱ्या निवडणुकांसाठी सध्या भाजपमध्ये जोरदार फेरबदल पाहायला मिळत आहे, सविस्तर। नक्कीच खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार आपण बघितलं भाजपकडून मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। काल मुंबई कोर कमिटीची बैठक ही पूर्ण संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपण बघितलं मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33% आरक्षणाची अंमलबजावणी ही होणार आहे आणि आता 33% मंडळ अध्यक्ष पदावर महिलांना संधीही मिळणार आहे। आणि आपण या ठिकाणी बघितलं तर 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ही पूर्वतयारी ही सुरू झालेली आहे। आणि आपण बघितलं मुंबईत प्रत्येक विधानसभेत 3 मंडळ अध्यक्ष नेमले जाणार आहेत आणि या 3 मंडळ अध्यक्षापैकी 1 मंडळ अध्यक्षांची नेमणूक ही महिलांची असणार। त्यामुळे महिलांसाठी हा मोठा निर्णय भाजपकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आणि आपण बघितलं तर 2029ची तयारी आतापासून भाजपकडून सुरू झालेली आहे आणि यामध्ये आपण बघितलं तर महिलांसाठी 33% मंडळ अध्यक्ष पदावर महिलांना ही संधी मिळणार आहे। त्यामुळे मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे भाजपकडून। तेजस, अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।